आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। मागील आठवड्यात युक्रेनियन हल्ल्यांमुळे नीपर नदीवरील अँटोनिव्स्की पुलाचं नुकसान झाल्यानंतर तो जड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की हा तुटलेला पूल पुन्हा बांधला जाईल आणि लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होईल। खेर्सन प्रदेशातील मॉस्को नियुक्त प्रशासनाचे उपप्रमुख किरिल स्ट्रेमोसोव यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला दळणवळणासाठी मार्ग बंद करण्यासाठी होता, पण आम्ही हटणार नसून रस्ते आणि पूल पुन्हा बांधण्याची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलंय। खेर्सन प्रदेशात रशियाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने या भागातील एक नष्ट झालेला पूल हा धोरणात्मक असल्याचा दावा नाकारलाय। युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या नुसार रशियाने या प्रदेशात आपले सैन्य पुरवण्यासाठी अँटोनिव्स्की ब्रिजचा वापर केलाय, परंतु खेर्सन येथील रशियन समर्थक आणि प्रादेशिक प्रशासनाचे उपप्रमुख किरिल स्ट्रेमोसोव यांनी यावर उत्तर देताना सांगितलंय की युक्रेनियन मीडियामध्ये या पुलाबद्दल जे काही दाखवण्यात येतंय ते सर्व काही चुकीचं आहे। युक्रेनियन सैन्याने पुलाला लक्ष्य करण्यासाठी यूएसला पुरवलेल्या HIMARS मल्टिपल रॉकेट लॉन्चरचा वापर केल्याचंही स्ट्रेमोसोव यांनी म्हटलंय। रशियन टीव्हीने बुधवारी लिथुआनिया मार्गे कॅलिनिनग्राड प्रदेशात येणाऱ्या मालवाहू गाड्या दाखवल्या, ज्यात कॅलिनिनग्राड ट्रान्झिट अनब्लॉक झाल्याचं चित्र आहे। या गाड्यांमध्ये सिमेंट आणि बांधकाम याचं साहित्य होतं। गेल्या महिन्यात लिथुआनियाच्या पंतप्रधान इंग्रिडा सिमोनिटो यांनी सांगितले की त्यांचा देश हा युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखाद्वारे काही मंजूर वस्तूंना रशियाच्या बाल्टिक समुद्राच्या कॅलिनिनग्राडच्या मार्गावर आपल्या प्रदेशातून जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय हा मागे घेणार नाहीये। या वर्षाच्या सुरुवातीला लिथुआनियाने युरोपियन युनियनच्या निर्बंधांच्या अधीन असलेल्या रशियाकडून माल घेऊन जाणाऱ्या गाड्यांवर बंदी देखील घातली। यामुळे मॉस्को देशाच्या प्रशासनाने संताप व्यक्त केला होता। रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी नाकारलं की युक्रेनवरील आक्रमणानंतर अन्नधान्याच्या किमतीतील जागतिक वाढीसाठी आपला देश जबाबदार आहे आणि तथाकथित अन्न संकट हे फेटाळून लावलंय, कारण त्यांनी विशेषतः कठीण झालेल्या खंडातील अनेक आफ्रिकन राष्ट्रांना भेट दिली। युक्रेनमधील परिस्थितीचा अतिरिक्तपणे अन्न बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला, परंतु रशियन विशेष ऑपरेशनमुळे नाही, तर पश्चिमेच्या पूर्णपणे अपुऱ्या प्रक्रियेमुळे ज्याने निर्बंध जाहीर केले असं लाव्रोव यांनी म्हटलंय। कीव कॅडेट कॉर्प्स मधील युक्रेनियन कॅडेट्स म्हणतात की ते F-16 हे लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी त्यांच्या सैन्यासाठी निधी जमा करत आहेत। याची किंमत सुमारे 18 ते 19 दशलक्ष इतकी आहे। असं दिसतंय की आम्ही या रकमेपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु कदाचित हे शक्य आहे, कारण फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या जनरल अभियोजक कार्यालयाच्या म्हणण्यानुसार युद्धात 24,300 हून अधिक मुलं मारली गेली आणि 681 जण जखमी झाले। युक्रेनच्या संसदेनं बुधवारी नवीन अभियोजक जनरल म्हणून अँड्री कोस्टिन यांची नियुक्ती करण्याच्या देशाच्या अध्यक्षांनी सुरू केलेल्या निर्णयाचं समर्थन केलंय। वर्खोवाना राडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनियन संसदेच्या पूर्ण सत्रात राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी भाग घेतला। एका भाषणात कोस्टिनने झेलेन्स्की आणि सहकारी खासदारांचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार देखील मानले। रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले की लॅटव्हियन चार्ज डी अफेअर्सला देशामध्ये प्रवेश करणाऱ्या रशियन नागरिकांवर दबाव आणला म्हणून निषेध करण्यासाठी बोलावलंय। मंत्रालयाचे प्रतिनिधी इव्हान नेचाएव यांनी सांगितले की अतात्सिया रुत्क्वा यांनी बुधवारी रशियन परराष्ट्र मंत्रालयात लाटव्हियन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या प्रक्षोभक कृतींबद्दल बोलवण्यात आलंय, जे लॅटव्हिया प्रजासत्ताकच्या प्रदेशात प्रवेश केल्यावर रशियन नागरिकांवर असभ्य दबाव आणत आहेत। दरम्यान नेचावेव यांनी सांगितले की रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव यांच्या आफ्रिकन राज्यांच्या दौऱ्याच्या कौतुक देखील त्यांनी केलंय। युनायटेड स्टेट्स रशियन आफ्रिकन संबंधांच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लाव्रोव यांनी केलाय।
काळ्या समुद्रातील बंदरांमध्ये अडकलेल्या युक्रेनियन धान्याची वाहतूक करण्यासाठी नियोजित जहाजांसाठी तयारी आणि नियोजन सुरू करण्याचे तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी एका नियंत्रण केंद्राच्या उद्घाटन समारंभात सांगितलंय। या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची जाणीव आहे की जगाच्या नजरा ह्या त्यांच्यावर आहेत, असंही अकर म्हणाले। जेसीसी मध्ये रशिया, युक्रेन, तुर्की आणि संयुक्त राष्ट्रातील प्रत्येकी 5 लष्करी आणि नागरी अधिकारी कार्यरत आहेत। ते उपग्रह आणि इतर माध्यमातून धान्य वाहून नेणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील, असंही ते म्हणाले। रशियाच्या गॅझप्रॉमने बुधवारी रशियापासून युरोपपर्यंत मोठ्या पाईपलाईनमधून वाहणाऱ्या नैसर्गिक वायूचे प्रमाण हे क्षमतेच्या 20% कमी केलंय। ही नवीनतम नॉर्ड स्ट्रीम 1 कपात आहे, ज्याला रशियाने तांत्रिक समस्यांबद्दल रोष दिलाय। परंतु जर्मनीने युक्रेनमधील युद्धादरम्यान अनिश्चितता पेरण्यासाठी आणि किमती वाढवण्यासाठी राजकीय हेतू म्हटलंय। जर्मन सरकारचे प्रवक्ते ख्रिश्चन हॉफमन यांनी बर्लिनमध्ये सांगितलं होतं की पूर्वीप्रमाणे आम्हाला कोणतेही तांत्रिक कारण दिसत नाहीये। जर्मन सरकारचे प्रवक्ते म्हणाले की आमच्या दृष्टिकोनातून टर्बाइन रशियाला नेण्याच्या मार्गात काहीही उभे असे अडथळे नाहीयेत। पुढे ते म्हणाले की आम्ही येथे जे पाहत आहोत ते प्रत्यक्षात एक पॉवर प्ले आहे आणि आम्ही स्वतःला त्याद्वारे प्रभावित होऊ देणार नाही। रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी जागतिक अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरवर अवलंबून असल्याची टीका केली। इथिओपियाच्या भेटीदरम्यान बोलताना सर्गेई लाव्रोव्ह म्हणाले होते की जागतिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकन चलनावर अवलंबून राहणं इतकं आशादायक नाही आणि दावा केला की देश अधिकाधिक पर्यायी चलनांचा वापर करतोय। या प्रक्रियेला गती मिळेल असं रशियाच्या सर्वोच्च मुदस्सांचे अदिस अबाबा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलंय। लाव्रोव्ह म्हणाले की हे जग एका महत्त्वाच्या ऐतिहासिक कालखंडात जगत आहे आणि लोकांना कोणत्या प्रकारचे जग जगायचं आहे हे त्यांनी निवडावं लागेल। रशियन संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की रशियन एरोस्पेस फोर्सेसने मायकोलायवमधील युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या 2 ब्रिगेडची तात्पुरती तैनाती केंद्र नष्ट केली। मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी दावा केलाय की केंद्र हे प्रलंबित कंत्राटी उत्पादनांच्या पूर्वीच्या प्लांट आणि मोटर ट्रान्सपोर्ट एंटरप्राइज प्रदेशात स्थित आहेत। 200 लष्करी कर्मचारी आणि 20 पेक्षा जास्त चिलखती आणि विशेष वाहनांच्या तुकड्यांचे नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। प्रवक्त्याने असं देखील सांगितलंय की रशियन एरोस्पेस फोर्सेसने 24 जुलै रोजी दारुगोळा डेपोला धडक देताना डनिप्रोपेट्रोव्स्क प्रदेशात यूएस निर्मित HIMARS क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत। सिरियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी आपल्या लष्कराच्या हवाई दलाचे प्रमुख मित्र रशियासोबत संयुक्त कवायतीचे फुटेज सादर केले। मॉस्को हा राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचा प्रमुख सहयोगी आहे आणि गेल्या 11 वर्षात दमास्कमधील त्यांचे सरकार हे उलथून टाकण्यापासून सशस्त्र विरोधी गटांना मागे ढकलण्यात रशियन सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या वर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांमधील हे तिसरे दस्तऐवजीकरण संयुक्त कवायत आहे। गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 3 सिरियन सैनिक ठार झाले, त्यात 7 जण गंभीर जखमी झाले। अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर चीनने श्रीलंकेला क्रेडिट आणि आपत्कालीन कर्जाचं आश्वासन दिलंय, परंतु सर्वात मोठा प्रश्न होता की ते बेट राष्ट्राच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास सहमत होईल की नाही, असं यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे प्रशासक समंथा पॉवर यांनी सांगितलंय। जागतिक अन्न सुरक्षा संकटावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी भारताला भेट देत असून बुधवारी राजधानी नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। युनायटेड नेशन्स एजन्सी आणि इटालियन धर्मादाय संस्था यांच्या वतीने निर्वासित महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी उत्तम जेवण बनवण्याच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर संपल्यानंतर या सगळ्या महिलांनी विविध पदार्थ बनवून ते चाखण्याची मेजवानी सगळ्यांना उपलब्ध करून दिली। या पदार्थांमध्ये खास करून गोड पदार्थ बनवण्यात आले। ए मिष्टान्न तुमचे जीवन बदलेल नावाच्या उपक्रमाने आंतरराष्ट्रीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी
अनेक लोकांनी या उपक्रमाचं कौतुक देखील केलं। या उपक्रमात एकूण 12 महिला निर्वासितांचा समावेश होता। पेरू देशाच्या काँग्रेस गटाने नवीन गटनेता निवडण्यासाठी मतदान केलंय। गेल्या काळात अध्यक्ष पेट्रो कॅस्टिलो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सक्षम निर्णय घेण्याची गरज आहे। शिवाय हा गटनेता हा भ्रष्टाचाराशी संबंधित खटल्याची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलाप्रमाणे संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। या मतमोजणीत पुराणमतवादी एलिक्यांचा पॅरा एल प्रोग्रेसो पक्षाच्या लेडी कॅमॉन्स यांनी लिमामधील काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदी विजय मिळवलाय। कॅमॉन्सच्या शपथ घेण्याच्या काही तास आधी अटॉर्नी जनरल पेट्रिशिया बेनाविट्स यांनी जाहीर केलंय की राष्ट्रपतीचे माजी वरिष्ठ सल्लागार ब्रुनो पाचेको यांनी शनिवारी स्वतःला पोलिसात हजर केलंय आणि त्यांच्या आता चौकशी देखील केली जातीये। तोफा उत्पादकांनी गेल्या दशकभरात AR-15 शैलीतील तोफा विकून एकूण $1 अब्ज अधिक रुपये कमावलेत आणि 2 कंपन्यांचे उत्पन्न गेल्या 3 वर्षात एकूण तिप्पट झाले आहे, असं बुधवारी झालेल्या हौस तपासणीत उघड झालंय। हा नफा मोठ्या प्रमाणावर गोळीबारात वापरण्यात आलाय। या गोळीबारात बफेलो मधील किराणा दुकानातील 10 लोकांचा मृत्यू झाला होता आणि टेक्सासच्या उवाल्डे येथील 19 मुलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं। त्या बंदुका अनेकदा तरुणांना त्यांचं पुरुषत्व सिद्ध करण्याचा मार्ग म्हणून विकल्या जातात, असं निरीक्षण आणि सुधारणा समितीने म्हटलं आहे। हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी पायनियर एव्हिएटर अमेलिना इयरहार्ट यांच्या समर्थनार्थ कॅपिटलमध्ये नवीन पुतळ्याचं अनावरण केलंय। स्टॅच्युरी हॉल कलेक्शनमध्ये कॅन्सनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हा पुतळा आहे, तर प्रत्येक राज्यात 2 पुतळे आहेत। कॅन्सनचे सिनेटर्स रॉजर मार्शल यांनी जेरी मोरन प्रतिनिधी शेरिस डेव्हिड्स यांच्यासह त्यांनी महान नायक आणि कॅन्सन्स राज्यासाठी तिचे महत्त्व देखील सांगितले। यावेळी 21 मे 1932 रोजी पायनियर एव्हिएटर अमेलिना इयरहार्ट अटलांटिक महासागर ओलांडून एकट्याने उड्डाण करणारी ही पहिली महिला बनली, कारण ती न्यूफाउंडलँड सोडल्यानंतर सुमारे 15 तासांनी उत्तर आयर्लंडमध्ये उतरली होती। शेकडो इराकी निदर्शकांनी बुधवारी बगदादच्या संसदेचा भंग केलाय आणि इराण समर्थित पक्षांनी पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित केलेल्या निदर्शनात इराण विरोधी शापांचा जप देखील केलाय। बहुसंख्य निदर्शक हे प्रभावशाली शिया धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांचे अनुयायी होते। निदर्शक ते सर्व पुरुष संसदेच्या मजल्यावरील टेबलांवर फिरताना, फोल्डरमधून पाने फिरवताना, खासदारांच्या खुर्च्यांवर बसलेले आणि इराकी झेंडे फडकवताना दिसले। या घटनेने फेडरल निवडणुकांमध्ये नंतर सुमारे 10 महिन्यांनी इराकच्या राजकीय संघर्षात वाढ देखील झाली। यावेळी एकही आमदार उपस्थित नव्हता। इमारतीच्या आत फक्त सुरक्षा दल होते आणि त्यांनी आंदोलकांना सहजतेने प्रवेश दिला। बांगलादेशात नुकतीच 8 विकसनशील देशांच्या उद्योजक आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। घडत चाललेल्या परकीय चलन साठा, वाढणारे ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यावर मात करण्यासाठी आपापसात सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली। D8 असं या व्यावसायिक बैठकीला नाव देण्यात आलं होतं। D8च्या बॅनरखाली इजिप्त, इराण, मलेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि बांगलादेशचे प्रतिनिधी उपस्थित होते। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री AK अब्दुल मोनेन यांनी व्यापाराचे प्रमाण वाढवताना मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं देखील म्हटलंय। USAID प्रमुख सामंथा पॉवर यांनी सोमवारी केनियाच्या तुर्काना काउंटीमधील गावकऱ्यांची भेट घेतली। या प्रदेशातील उपासमारीच्या संकटावर त्यांनी लक्ष देण्यासाठी पूर्व आफ्रिकन प्रवास सुरू ठेवला। पॉवरने देशाच्या गरजा या अस्तित्वात्मक म्हणून वर्णन केल्यात आणि प्रदेशातील उपासमारीचे संकट टाळण्यासाठी अधिक आंतरराष्ट्रीय समर्थनाची मागणी देखील केली। कचोडा गावातील केवळ 15% समाजाला वितरण केंद्रातून अन्न मिळतंय। लहान मुलं असलेल्या मातांना आणि अपंगत्व असलेल्या लोकांना यात अधिक प्राधान्य दिलं जातंय। गेल्या शुक्रवारपासून कॅलिफोर्नियातील
योसेमाइट नॅशनल पार्क जवळील मारिपोसा काउंटीमध्ये वणवा पेटलाय। या वणव्यामुळे 18,000 एकरहून अधिक जमीन जळून खाक झाली आहे। कॅलिफोर्नियातील या वर्षातील ही सर्वात मोठी आग आहे। या वणव्यामुळे 6,000 लोकांना आपली घरं ही रिकामी करून सुरक्षित स्थळी जावं लागलंय। वणव्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी मारिपोसा काउंटीसाठी आणीबाणी घोषित केली आहे। उष्ण हवामान आणि कमी आर्द्रता यामुळे आग रोखण्यात अनेक अडथळे येत आहेत। त्यामुळे अग्निशमन दलाचा मोठा ताफा रात्रंदिवस इथे आग विझवण्यासाठी काम करतोय। इराणने सांगितलंय की जेव्हा आपले मूलभूत हितसंबंध पूर्ण होत नाहीत तेव्हा देश पश्चिमेसोबत अणु करार करण्यासाठी घाई करणार नाही। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी म्हणाले की युनायटेड स्टेट्सच्या मानसिक दबावाकडे इराण भावनिक किंवा घाईने पाहणार नाही। इराण आणि युनायटेड स्टेट्स दोघेही आग्रही आहेत की 2015च्या अणु कराराचं पुनरुज्जीवन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाकडून राजकीय निर्णय प्रलंबित आहे, ज्यामध्ये इराणने निर्बंधापासून सूट देण्याच्या बदल्यात अणु कार्यक्रम मर्यादित केलाय। 2018 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून एकतर्फी माघार घेतल्यावर हा करार कोसळण्यास सुरुवात झाली। ब्रेकनंतर स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना कोरोना व्हायरस संसर्गातून त्यांची मुक्ती झाली आहे आणि व्हाईट हाऊसने संसर्गजन्य प्रकारांपासून अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकणाऱ्या नवीन लसींवर चर्चा करण्यासाठी शिखर परिषद आयोजित करण्याची योजना आखली आहे। बायडन यांना असंही सांगितलंय की ते या आठवड्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत।